आणि इथं पाटील आहे ना, याच्यातून चिखलमध्ये गेलेलं आहे, याच्यातून चिखलमध्ये. आणि याला बुटाला पण ग्रीप नाही आपल्या. तर चला, बॅग भरली आता, निघू ग्राउंड कट. तर आज 730 दिवस चॅलेंजचा 391 दिवस आहे. तर चला ग्राउंड करून निघू. जागा नाही का, या जागेने आपल्याला पावसाळ्यापासून जागा दिलेली. तर कारण की पावसाळ्यापासून जागाच नव्हती आपल्याला कुठं हे करायला, वर्कआउट करायला, रनिंग करायला. तर आपण इथं आलतो. तेव्हापासून इथंच आता झाले 4-5 महिने झाले इथंच आहे. पण एक गोष्ट आहे, टेन्शन नाही. पहिले लाईट नव्हते, काही नव्हते, आता लाईट आले, सगळं आलं. मग जसं जसं वाढत फॅसिलिटी वाढू राहिली इथं, आणि हळूहळू पब्लिक वाढन, जास्त पण दिवस आपल्या इथं करतायत. असं वाटलं एक दिवशी हे बंद करून टाकीन, सगळं रस्ता ठेवणारच नाही. पण ठेवला, एक गोष्ट आहे. पण तुम्हाला तेच सांगतो, कधी पण ट्राय करत राहा, मार्ग आपोआप काहीतरी निघत राहतो. आता आपल्याला वाटतं हे बंद करून आपण दुसरीकडे बघणं लागेल, पण काही झालं नाही. पण एक गोष्ट आहे, टिकून राहणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. चला, तर काल आपण ड्रिल वर्कआउट केला, आणि ड्रिल वर्कआउटने काय पुन्हा मांड्या जाम झाल्या पूर्ण. तर आज आपण काय करणार आहे, आज वर्कआउट वेगळा आहे आपला. तर चला, आज पहिले वॉर्मअप केला, आता जॉगिंग करू, त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. चल वाटतं, मला वाटलं उलट म्हणते, काल आपण ड्रिल वर्कआउट केला, पूर्ण पाय फिरी जाय. तर चला आता काय कर, जॉगिंग करू आता आपण, आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. मधूनच चल.
वाढत नाही झाली रनिंग झाली आता प्रॉब्लेम आले ह्या प्रॉब्लेम हे तर काहीच नाही. पॉइंट आहे प्रॉब्लेम. एक गोष्ट सांगतो, मला एक प्रॉब्लेम आलता आता, तर चला तर रनिंग चालू केली ती आपण इथून रेग्युलर वाणी. आपण काय म्हणलो, आज इकडून मारला होता राऊंड, आज इकडे साईडने मारू म्हणलो. चला करण्या इकडे साईडने राऊंड मारू. तर सरळ राऊंड मारता मारता गेलो तर अचानक पुढं लपडा झालता पूर्ण. बरं झालं पडलो नाही. ते काय झालं, इथं अंधार पण आहे. ते मेन गोष्ट अशी, इथून पळलो पहिले, इथून पळालो इथून डायरेक्ट पाय खाली गेला बा, पाणी पुरं. कारण इथं शेत आहे, ऊसाला पाणी दिलं वाटतं, सगळं पाणी इकडं आलं. इथून अर्ध्या ग्राउंड पर्यंत पाणी, त्या पोल पर्यंत पाणी डायरेक्ट. तर एवढा भाग आपला हेच झाला. तर आता रनिंग कशी करायची, तर चला काही नाही का जुगाड लावू. अर्धा तर रनिंग करू आपण, तिथून येऊ, तिथून परत टर्न मारून परतच जाऊ. कारण की थोडी जॉगिंग तर करणंच लागेल. बरं झालं आज जॉगिंग नाही, वेगळा वर्कआउट आहे आज, नाही तर अवघड होतं आज. तर वाचला ते वाचलो पुरे चिखलात चिखले डायरेक्ट ते फाटेले ते पुरे याच्यात चिखले आज मधून गार लागू लागले नाही. तर चला अर्ध्याच जॉगिंग करू आपण. अर्धा राऊंड मारू, रिटर्न होऊन परत अर्धा राऊंड मारू आपण. हे प्रॉब्लेम आले, प्रॉब्लेम तर हे काहीच नाही. याच्यावर मोठे मोठे प्रॉब्लेम बघितले आपण. सगळं झाल्यावर पाऊस उघडताना पाहिले त्याच्यापेक्षा प्रॉब्लेम काय असेल. आणि इथं फाटेल नाही, याच्यातून चिखल मध्ये गेलेलं नाही, याच्यातून चिखल मध्ये याला कोणी पाय भरले. बरं झालं आपलं एवढं भरलं नाही. मी पुढे होतो ना, असं. तर मला गप 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 आपण जर असतो ना पडलो असतं, कारण स्पीड होती आपली आणि बुटाला पण ग्रिप नाही आपल्या. तर चला बालबाल वाचलो आपण. नाही तर आपण आज तर पुढं असलो पडलाच असतो आपण. तर बरं झालं आज असं रनिंगचा इव्हेंट नाही आपला, आधीच घरून विचार करून आलतो. तर आजचा आपला इव्हेंट आहे अप्पर बॉडी वर्कआउट. कारण की काल आपण ड्रिल वर्कआउट केलता, आज अप्पर बॉडी वर्कआउट करणार आहे. कारण की लोअर बॉडी काल केलता आपण ड्रिल वर्कआउटने, आज अप्पर बॉडी करायची. अप्पर बॉडीचे आपण रेग्युलर मध्ये 3 ते 4 सेट आहे, 3 ते 4 सेट आपण मारू. त्याचे 4-4, 5-5 सेट. अप्पर बॉडी का गरजेची असते मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, पण नवीन आलेले त्यांना सांगतो. जे रनिंगचा फॉर्म असतो ना वरचा अप्पर बॉडीचा, तो क्लिअर होतो, त्याची स्ट्रेंथ पॉवर वाढते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटतं रनिंग मध्ये फक्त पायामध्ये ताकद असली तर रनिंग कम्प्लीट होते, तसं नाही. अप्पर बॉडी पण लागती, कोर मध्ये पण पॉवर पाहिजे, पोटामध्ये पण पाहिजे, हॅमस्ट्रिंग मध्ये पाहिजे, अप्पर बॉडी हातामध्ये पण पाहिजे. तुमची अप्पर बॉडी जर बरोबर नसली, स्टेबल नसली, तर तुम्ही किती ताकद लावा, तुमचा परफॉर्मन्स निघणारच नाही. ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय सगळ्या ऑल ओव्हर बॉडी फिट पाहिजे, तर तुमचा परफॉर्मन्स ओके निघतो. एक मिस्टेक असली ना तर थोडासा 19-20 होणारच आहे.
त्याच्यामुळे अप्पर बॉडीचा पण वर्कआउट करा, जेणेकरून पोलीस भरती करणारे जे गोळा फेकते ना त्यासाठी पण बेस्ट आहे. तर चला आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला आज अप्पर बॉडी वर्कआउट करायचं आपल्याला. आज मला ते भांगतोय नव्हतं बरं का. आज आपण केला अप्पर बॉडी वर्कआउट. अप्पर बॉडी वर्कआउटनी काय होतं, जेव्हा आपण रनिंग करतो तो आपले शोल्डर आहे ना ते काय काही टायमाने गळून जाते आणि हे होते. गळले ना तर आपले हात खाली असले ना
असे मग बॉडी पूर्ण वायबल होऊन जाते. त्याच्यामुळे काय करायचं, जेवढं आपलं बायसेप मध्येच ताकद असली तेवढं आपला रनिंग परफॉर्मन्स आणि रनिंगची म्हणजे फॉर्म एकदम फिनिशिंग मध्ये राहील. तर त्याच्यामुळे अप्पर बॉडी वर्कआउट करायचा आणि ताकद लावण्यासाठी पण अप्पर बॉडी पण लागते. अप्पर बॉडी लोअर बॉडी आपण दोन्हीचा यूज करतो. तर चला, आजचा हा आपला 2 वर्कआउट अप्पर बॉडीचे कम्प्लीट झाले. तर आपलं एक सपाट्याने पण काय होतं, जोर मारले ना अप्पर बॉडीचं पण वर्कआउट होतं, लोअर बॉडीचं पण होतं, म्हणजे ऑल ओव्हर वर्कआउट सपाट्याने होतो. तर चला सपाटे मारू आता. ते म्हणजे ब्रेक. तर सपाटे मारले आपण. अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी मांड्या ताकद वाटते. तर हा वर्कआउट हप्त्यातून एकदाच करायचा, जेणेकरून अप्पर बॉडीची स्ट्रेंथ पॉवर वाढते, जेणेकरून रनिंग मध्ये तुमची स्टेबिलिटी राहते आणि रनिंग एक ह्याच्यामध्ये राहते, काय म्हणतात त्याला, राहते कशात तरी राहते. आता राहते फॉर्म, रनिंगचा फॉर्म ओके राहतो. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. पण आज एक प्रॉब्लेम केला, त्या पाण्याने सध्या धिंगाणच करून टाकला सगळं आपला. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. इकडे स्ट्रेचिंग करायची. बुटात पुरे ग्रिप गेले. झिजले ते कधी येणार आहे? संडे म्हणे ते. आहे तर 1300 रुपये त्याचं.
अंकितची कोणती आहे? 110. 110 चीच म्हणून. लाईक ते शूज आले ना तर असे रिटेल मारून घेतो. मी इकडे मोठे बॉक्स नाही 2 छोटे बॉक्स इकडे मोठे. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.